मित्रांनो, तुम्हाला आपलं सरकार सेवा केंद्र सुरू करायचं आहे तर एक जबरदस्त अपडेट महाराष्ट्र सरकारतर्फे आलंय। जसं की तुम्ही बघू शकताय, महाराष्ट्र शासनाने नुकताच GR प्रसिद्ध केलाय, ज्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की आपले सरकार सेवा केंद्र बाबत, म्हणजे जर का तुम्हाला आपलं सरकार सेवा केंद्र घ्यायचं असेल, नुकतंच 2 जून रोजी हे अपडेट आलेलं आहे। सगळी माहिती दिली आहे, कारण की आपलं सरकार सेवा केंद्र घ्यायची जी प्रोसेस होती ती आता बदलली आहे, नियमांमध्ये बदल केले गेलेले आहे। त्यामुळे जर का तुम्हाला आपलं सरकार केंद्र म्हणजेच ई सेवा केंद्र घ्यायचं असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। जसं की तुम्ही ते वाचू शकताय, पहिले काय व्हायचं, 19 जानेवारी 2018 रोजी जो GR आला होता, जो शासन निर्णय आला होता, त्यानुसार तुम्ही ज्या ग्रामीण क्षेत्रात राहायचे, ज्या झोनमध्ये राहायचे, ज्या वार्डात राहायचे, ज्यांच्याकडे CSC आहे, त्याच लोकांना त्या ठिकाणी आपलं सरकार केंद्र मिळत होतं, अशा अटी होत्या। पण त्याऐवजी इथे बघा, पहिले या प्रकारे मिळायचं, पण त्यामध्ये बदल करून आता त्याऐवजी काय काय झालंय ते बघून घ्या। तर खालीलप्रमाणे विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असलेली व्यक्ती आपलं सरकार केंद्रासाठी अर्ज करू शकते। आता कुठल्याही प्रकारचा ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा नाही आहे, जे पण तुमचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथेच जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। त्यासाठी पात्रता काय आहे, तर आपले सरकार सेवा केंद्रासाठी निवड झालेल्या अर्जदारांनी MSCIT, म्हणजे जर का तुम्हाला आपलं सरकार सेवा केंद्र घ्यायचं आहे तर एक तर तुमच्याकडे MSCIT किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेतर्फे राबवलेला कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्ट म्हणजे CCC हा कोर्स उत्तीर्ण झालेला असेल, किंवा तुम्ही आपलं सरकार केंद्रासाठी अप्लाय केलंय आणि तुमची निवड झालेली आहे, त्या दिवसापासून 6 महिन्याच्या आतमध्ये एक तर तुम्ही MSCITचा कोर्स करून सर्टिफिकेट मिळवा किंवा CCC कोर्स करून सर्टिफिकेट मिळवा, हे ग्राह्य धरलं जाणार आहे तरच, नाहीतर तुमची जी मान्यता आहे ती रद्द करण्यात येणार आहे। त्यामुळे जर का तुम्हाला आपलं सरकार सेवा केंद्र घ्यायचं आहे किंवा ऑलरेडी तुमचं सिलेक्शन झालं आहे तर या दोघांपैकी कुठलं तरी एक सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे। त्यानंतर दुसरी अट काय, तर अर्जदाराकडे स्वतःचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असावे, जे की प्रत्येकाकडे असते, हे काय अवघड नाही आहे, जस्ट हे सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे। त्यानंतर अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असा, म्हणजे तुम्ही अमुक क्षेत्रातनं अप्लाय करताय तर तिथलेच तुम्ही रहिवासी पाहिजे, नाही की तुम्ही अमुक शहरात राहताय आणि दुसऱ्या ठिकाणी किंवा गावाकडे राहताय आणि दुसऱ्या शहरामध्ये सुरू करताय तर असं चालणार नाही। तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्याच ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे पहिले फक्त मराठी भाषा मागत होते, आता मराठी सोबत इंग्रजी भाषेचं ज्ञान सुद्धा तुम्हाला असलं पाहिजे। तसेच पहिले एक अट होती, समजा एका ठिकाणासाठी जास्त अर्ज आले तर ते काय करायचे, जसं की बघा, एका ठिकाणी जास्त अर्ज आले बघा, एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले असेल तर ज्या केंद्राने 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त बिझनेस टू सिटीजन हे व्यवहार केलेले असतील अशा कॉमन सर्व्हिस सेंटरला आपले आधार सेवा केंद्र द्यायचे। म्हणजे समजा एका ठिकाणी समजा 10 अर्ज झाले आणि 2 जणांना द्यायचे, मग 10 पैकी 2 जणांना कोणाला द्यायचे, ज्यांनी बिझनेस टू सिटीजन हे CSC मध्ये राहून ज्यांनी जास्त हे कस्टमर केले त्या 2 जणांना दिले जायचे। पण आता नाही आहे, आता त्याऐवजी नियमामध्ये काय बदल झाला आहे, तर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी, म्हणजे बघा हे एक, आणि जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे संयुक्तरित्या, म्हणजे जे पण अर्ज येतील हे दोघं मिळून ती छाननी पार पाडतील आणि त्यातही जास्त अर्ज प्राप्त झाले तर खालील प्रकारे त्यांचं सिलेक्शन होणार आहे। म्हणजे समितीद्वारे खालील प्रकारे गुणांची व मुलाखतीची प्रक्रिया पार करण्यात येईल। पहिले काही मुलाखत नव्हती, काही गुण नव्हते, ज्यांनी जास्त बिझनेस टू सिटीजन केलं आहे त्याला मिळायचं। पण आता कसं आहे, आता 100 गुणांची प्रक्रिया असणार आहे, ज्यामध्ये जर तुम्ही कुठल्याही शाखेतले पदवीधर असाल तर तुम्हाला 30 गुण ग्राह्य धरले जातील, जर का तुम्ही पदव्युत्तर असाल तर 25 गुण, किंवा तुमच्याकडे CSC केंद्र असेल तर 25 गुण, समितीकडील मुलाखतीचे गुण 20, म्हणजे तुमची मुलाखत घेतील, इंटरव्ह्यू घेतील, त्याचे 20 गुण, असे टोटल 100 गुणांचे असणार आहे। आता यामध्ये कसं असणार आहे की तुमचं तांत्रिक ज्ञान किती आहे, 6 गुण त्याला असणार आहे, लोकसेवा हक्क अधिनियम 2015चे ज्ञान असल्यास 4 गुण, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम, हे तुम्ही काही केलंय का, काही अनुभव का, त्याला 10 गुण, अशा प्रकारे तुम्हाला गुणाची विभागणी केली आहे आणि त्यानुसारच तुम्हाला इथे आधार सेवा केंद्र मिळणार आहे। आणि सगळ्यांना सांगायचं म्हणजे एका ठिकाणासाठी भरपूर सारे जण अर्ज करतात, त्यामुळे तुम्हाला या 100 गुणांसाठी रेडीच राहायचे। म्हणजे एक तर जे पण तुम्ही शिक्षण घेत असाल, एक तर पदवी पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 30 गुण इथे मिळतील,
CSCचा ID काढून घ्या, 25 गुण इथे मिळतील, 30 आणि 25 झाले आहे. त्यानंतर मुलाखतीमध्ये तुम्हाला हे बेसिक ज्ञान म्हणजे कम्प्युटर नॉलेज विचारलं जाईल, लोकसेवा हक्क याबद्दल प्रश्न विचारले जातील. हे जर तुम्ही प्रॉपर देताय तर तुमचे गुण जास्त भरले तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सेवा केंद्र मिळणार आहे. अप्लाय कसं करायचं तर दरवेळेस जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ही नोटिफिकेशन येत असते की अमुक अमुक ठिकाणी, समजा नाशिकमध्ये अमुक अमुक ठिकाणी, समजा त्र्यंबकेश्वर आहे तर या ठिकाणी अर्ज निघाले आहे किंवा पुण्यामध्ये अमुक अमुक ठिकाणी अर्ज निघाली आहे, तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता. ऑनलाईन जर तुम्हाला कोणी म्हणत असेल मी भरून देतो, मी काढून देतो, हे सगळे फ्रॉड गोष्टी आहे, असं होत नाही. जेव्हा स्वतः जिल्हाधिकारी कार्यालय असा एक JR काढतो बघा, अशा प्रकारचा JR काढतो आधार सेवा केंद्र देण्याबद्दल, त्यानंतरच तो फॉर्म तुम्हाला ऑफलाईन भरायचा असतो. त्यामध्ये ते चेक करतात. चेक केल्यानंतर जर एका ठिकाणी जास्त फॉर्म आले असेल तर त्यांच्यासाठी अशा प्रकारे 100 गुणांची प्रक्रिया होईल आणि त्यानंतर सिलेक्शन होईल. मे बी तुम्हाला सगळं समजलं असेल, नसेल समजले तर कमेंट करा. आणि असे भरपूर सारे अपडेट आणतोय. चांगली अपॉर्च्युनिटी आहे CSC सेंटर आणि आपलं सरकार केंद्र घ्यायचं असेल तर नक्की समजून घ्या, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.